दादा याची लेवल द्या ना. हर 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 ठीक आहे. इथला आवाज थोडासा कमी करा.
आपण रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भंगी रसिकांच्या चरणाचे नतमस्तक होऊन आज या ठिकाणी आई जोगेश्वरीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जोगेश्वरी नगरीमध्ये नॅशनल मित्र मंडळ आयोजित सालाबादप्रमाणे आज 14 वर्षाचा हा खडतर प्रवास आणि आजचा 14 वर्ष सलग सालाबादप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम होतोय तो साई भंडारा आणि साई भजनाचा। पण या डबलवारीचा हा कार्यक्रम या ठिकाणी पहिल्यांदाच ज्यांनी आयोजित केलेले ते नॅशनल मित्रमंडळ, एकदा जोरदार नॅशनल मित्रमंडळासाठी टाळ्या होतील। त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते। या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते आमचे सावंतवाडीचे मित्र रत्नदीप भैडकर यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते। नॅशनल मित्रमंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सर्व सभासद, महिला मंडळ या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय प्रदीप राहुलबुवा उपस्थित आहेत, आमचे मित्र दिवाकर घाडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी वायंगणी गावचे सन्माननीय बुवा सुभाष सावंत यांचे बंधू या ठिकाणी सतीश सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करू। विनायकजी हरियाण काका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा लाख लाख आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे इथे जमलेल्या तमाम भंगी रसिकांच्या चरणाचे नतमस्तक होऊन अवघ्या जगताचा आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाचे नतमस्तक होऊन विद्येचा आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाचे नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत श्री लिंग रवनाथाच्या चरणाचे नतमस्तक होऊन सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांचे कृपा आशीर्वाद घेऊन हैसरल्या जागेवाल्याक नमस्कार करून योगेश्वरी आईचे कृपा आशीर्वाद घेऊन कणकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचे कृपा आशीर्वाद घेऊन स्वामी समर्थांच्या चरणाचे नतमस्तक होऊन आजच्या या आमने सामने रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलवारीला सुरुवात करते। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। दादा इथेच चालू ठेवा। या ठिकाणी सन्माननीय श्री प्रवीण वामन दुधवडकर यांच्याकडून वाट चुकवलं स्वामीराया हे गाणं म्हणा, पहिलीच फरमाईश आहे। जयंत रेवडेकर साहेबांनी त्याची आठवण करून दिली। 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे। त्याचप्रमाणे गुगल पेवरती सुद्धा रोहित साटम माझे मित्र आहेत, फॅन आहेत, त्यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे। स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद। हॅलो हॅलो, कोरसचे माईक चालू नाहीत का? आवाजच येत नाही। हॅलो बोला। हॅलो 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 हे बुवा, आणि मुंबईमध्ये वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे, नाहीतर थोड्या वेळानं माझ्या बघाल हां। त्याच्यामुळे आपणच समजून घेऊन वेळेला महत्त्व देऊया, कारण इथे तुम्ही सांगितलं हरिनाम ऐकायला काय ही गर्दी आहे, पण त्याच्यातली अर्धी गर्दी पांघाळलेली आहे आता। हां, आधी पोटोबा आणि मग विठोबा, ठीक आहे। सुंदर भजन या ठिकाणी बुवानी केलेलं आहे, त्यात काय वाद नाही।
आज गणेश जांभळे बुवा म्हटल्यानंतर त्यांना पखवाज साथ करतायत विशाल रासम आणि तबला साथ करतायत ओंकार मडव आणि त्यांचं भजन मंडळ. मलासुद्धा पखवाज साथ करतायत सागर कदम आणि विराज पेडणेकर आणि माझं भजन मंडळ. आम्ही दोन्ही भजनी बुवांना या ठिकाणी नॅशनल मित्रमंडळ यांच्या वतीनं इथं आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद, लाख लाख आभार मानतोय आणि भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जिसने तेरा नाम लिया, जिसने तेरा नाम लिया, तू हो लिए उसके साथ साईनाथ. नाम घूम जाएगा, चेहरा ही बदल जाएगा. नाम घूम जाएगा, चेहरा ही बदल जाएगा. मेरी आवाज़ की पहचान गर याद नमो ज्ञान सिंधु. नमो देवराया, नमो ज्ञान सिंधु. नमो दीननाथा, नमो दीनबंधो. नमो दीननाथा, नमो दीनबंधु. नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाळा. नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाळा. नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाळा. नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाळा. माय बाबा कृपाळा कृपाळा. नमो माय बापा बाबा कृपाळा कृपाळा. नमो माय बाबा कृपाळा कृपाळा.
नृपाळा नृपाळा पुंडलिक वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ हरता वक्रतुंड गणपती गजानन महाराज संकल्पाचा दाता सत्यनारायण महादेवता श्रीलिंगधवळनाथ महाराजेश्वर रामेश्वर गांगेश्वर महाराटेश्वर भगवती पवनाई भवानी अंबिके जगदंबे कुलस्वामिनी दुर्गा भवानी आई शिवराई सातेरी हे दुबाई माली तुझा महादेव स्वामी समर्थांचा दत्तात्रयांचा सदानंद सद्गुरु साईनाथांचा ब्राह्मण देवाचा आपापल्या आई वडिलांचा सोनवडीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचा प्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलासवासी काशीराम परम प्रसिद्ध भजनकार गुरुवर्य सुशील कोठांकर धन्यवाद बुवा. सुंदर भजनाची सुरुवात आणि अध्यात्म प्रबोधन बुवांचा हातखंड आहे. कारण बुवा आमचे राजापूर साईडचे शक्तितुरा जाखडी, त्यामुळे बुवांचा अभ्यास खूप दांडगा आहे की नाही. आणि ज्याचं चांगलं आहे, कारण बुवा बोलले समीर कदम बुवा त्यांना सिनियर आहे, बरोबर ना. मग सिनियरला ज्युनियरने बोलायचं नाही, लक्षात दिला. एक शब्द फक्त बोला ना बघ. असाच मी आठवण झाली म्हणून फोन केला, कारण ह्याच्याकडे चांगले चांगले उपाय असतात. काय की बुवा मला जवळचं दिसत नाही. गुलामान काय सांगल्या, चष्मा लाव. चष्मा लावल्यानंतर मी सांगितलं रे चष्मा लावला, पण शेजारी म्हणतात चष्म्यात तुम्ही चांगले दिसत नाही. खरी गोष्ट आहे, कारण मी पहिला हिरो होतो, आता जरा झिरो झालो. हो, ह्यो म्हणता मग काय चष्मा काढ. मी म्हटलं चष्मा काढला, पण शेजारी मी म्हटलं चष्मा काढला तर ती भंगली शेजारी दिसत नाही, हो की नाही. पण एक लक्षात ठेव बुवा, सगळ्यात महत्त्वाची जर कोण असेल, आपली धर्मपत्नी तर आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची जर कोण असेल तर ती शेजारीनच. हा काय हो सांगा, आपल्या घरात काय अडी अडचण असली तर ती शेजारी नेणार, नाही विचारणार, गणूभाऊ गणूभाऊ तुम्हाला चाय देऊ की कॉफी देऊ, तुम्हाला जेवणात डाळ पाहिजे की चिकन पाहिजे, हे कोण विचारणार, शेजारी. त्याच्यामुळे आपल्या बायकोवर असं प्रेम करा की शेजारी म्हणा बाई हो गाव होतो असो. काय वरसून लोक बघतो, त्यांच्या मनात वाटला ना तर पैसे वरसून फेकतील खाली. तुला काय वाटला, अरे नॅशनल मित्रमंडळ आज 14 वर्ष हा साई भंडारा राबवतात बुवा. सोप्या बरं की नाही. आणि पहिल्यांदाच डबलबारीचा सामना त्यांना माहीत आहे. गणेश जांभळे बुवा बरोबर पेटवणार बुवा म्हणजे समीर कदम, त्याकाच हा नको. माझी कंपनी आहे ना, खायचो मार्ग मुंबई गोवा महामार्ग, फावडा कंपनी. हां, कारण काय हो मका फावडा कंपनी किती म्हणाला सांगा. माझे दात पुढे, पण ज्याचे दात पुढे ते का 4 बिस्किटचे पुढे, आणि ज्याचा पोट पुढे 8 महिने
त्याला भोकाचे वडे, मेंदू वडे खा ये ना पा. अरे भक्ती बुवा कशी असायला पाहिजे. वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम, आणि आईची आज्ञा ऐकून बापाला घरात यायला दिलं नाही तो पार्वतीचा पुत्र गणपती गजानन. भक्ती अशी असायला पाहिजे, बरोबर की नाही. आजकालची भक्ती काय, अळवावरचं पाणी झालेला. आपण टू व्हीलर घेऊन जरी मंदिराच्या बाजूने गेलो ना तरी मंदिरात जाऊन पाया पडायला आपल्याला वेळ नाही. आपण फक्त काय करणार, किकी हॉर्न वाजवणार. मग देव सुद्धा कंटाळलेला असतात, तो म्हणतात तसंच जा किकी. बरंच काय काय बोलले, पण नामस्मरण हे महत्त्वाचं आहे. कारण कोणती गोष्ट अति केली की त्याची माती होते, पण नामस्मरण अशी गोष्ट आहे कितीही करा त्यातनं प्रगती होत असते, आणि म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे. बाकी काय जास्त काय बोनी काय. हां, अजून एक काहीतरी सांगितलं की भगवद्गीतेमध्ये सांगितलं बुवा, स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना. सत्य बुवा, पण ती भगवद्गीतेत या कलियुगात नाही. कारण आज आमका सारथी जवळजवळ अर्धा तास भेटलोच नाही. अरे खयचो रिक्षावालो थांब ना सारथी. तुझं म्हणणं काय आहे, सगळ्यांनी रिक्षा चालवा हरी रे तू. पण ह्याच्या नावातच भर आहे. मका ह्याचं नाव लय आवडतं, जांभळे. लहान असताना आम्ही जांभळा खाल्लेली, लहान असताना. आता ती दिसत नाही काय बाबानू. एवढी मोठी मोठी जांभळा होती माझ्या टायमात, तोंडात जायत नाही होती. हो, तेव्हाची टपोरी जांभळा. पण आताची जांभळा एवढी एवढीशी बिटकी, कुत्री पण तोंड लावीत नाही तिथं. काय जांभळे डायबिटीसला चांगली. ठीक आहे. बघा, जन्म हे 2.5 अक्षरी शब्द आहे. ज म्हणजे जन्म आणि म म्हणजे मृत्यू, आणि त्या मला जो अर्धानं जोडलेला आहे तो न म्हणजे नामस्मरण आहे. आणि ते पहिलं करूया, मजा मस्ती मनोरंजन नक्की होणार, त्यात काही विषय नाही. कारण आता मी एवढा बोलले ना, आता हे कसं पेवतलो तो बघा, कसं उडिये मारतलो तो बघा. उडिये मार पण जरा सांभाळून, नाहीतर फुटीत. सुंदर साऊंड आहे. काका गेले काय ते, एक्सपिरियन्स आहे काकांना भरपूर. म्हणजे अनुभवाविना ज्ञान समर्थ नाही आहे. आम्हाला सुरुवातीला वाटलेलं की तुम्ही कसा काय साऊंड लावता, कारण मुंबईमध्ये थोडा वेगळा असतं, टेन्शन आमचं असतं. गाववाल्यांका माहीतच आहे, हे बोंबलत राहतले, आवाज वाढवा आवाज वाढवा आवाज वाढवा. काय तुमका तुम्ही मजा घेत राहणार, 2 बटनां फिरत राहणार. सात सुरानी केली प्रार्थना, सात सुरानी केली प्रार्थना. गणराया तुम्ही यावे नर्तना, गणराया तुम्ही यावे नर्तना. गळली त्रिभुवने प्रकाशली नागोली, गळली त्रिभुवने प्रकाशली नागोली.
Oh
तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद